तुम्ही उतरून घ्या बरं गाडीमधून. पाहू दुसरी गाडी करू. उतरून घ्या गाडीमधून. साईला सांग उतरून घ्या गाडीतून. दाखव बरं आजी. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे वाजले आहे 8 आणि लवकर उठले आहे, आंघोळ केली आहे. मिस्टरांना पण उठवलं आहे आणि त्यांना पाठवलं आहे चिकन घ्यायला. माझ्या मुलांना आवडतं ना, तर मग म्हणलं स्वयंपाक वगैरे करून ठेवा. तर ते आता त्यांना फोन केला होता. तर आई बोलली की अजून पोरं उठले पण नाही आणि काहीच नाही, आम्हाला 12 वाजतील निघता निघता. तर म्हटलं लवकर निघा, कसं बसला पण गर्दी असते ना. तर म्हटली हो ठीक आहे निघतो. तर चला बरं हा व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर चला पहिले मी ना स्वयंपाक बनवून घेते आणि मग तुमच्याशी मी बोलते, ठीक आहे. चला. शुभ सकाळ. कैसे हो तुम्ही? जय महाराष्ट्र. आज कौन आने वाला है? शैल दादा. साहिल दादा आने वाला है. शैल दादा ही आने वाला है क्या? नहीं, दोनों भी आने वाले हैं. प्रणय दादा, विराट दादा भी आने वाला है. हाँ, सब आ रहे हैं आपके काफी लोग. सब बच्चे बर्थडे में आ रहे हैं आपके. लाडो का है हैप्पी बर्थडे. लोग आएंगे क्या? 1 2 3. दोस्तों अब भी बर्थडे में मेरे. कल बर्थडे में केक ऑर्डर किया और आपको भी मेरे चैनल में आए तो लाइक करना फटाफट और चैनल को सब्सक्राइब भी करना, इसे एक बताना और कमेंट वाला बटन भी दबाइए, तब लाइक कर दीजिए, तब एक अच्छे से बटन दबा दीजिए, तब मैजिक होएगा. हाँ, अच्छा लाइक कर दीजिए तो मैजिक हो जाएगा, लाडू ने बोल दिया. ठीक है, चलिए बाय. अगर मेरा वीडियो पसंद आए तो लाइक कर देना. बाय बाय, फिर मिलते हैं. लाडूच्या पप्पांनी सकाळी सकाळीच मला चिकन आणून दिलं आहे, पीठ मळलं आहे आणि व्हिडिओ थोडासा फास्ट पळवती आहे कारण की खूप स्वयंपाक करायचा आहे मला आणि घरातलीसुद्धा बाकीचे कामं आहेत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फास्ट पळवती आहे. इकडे मी चिकन शिजून घेतलं आहे आणि मी हे जे चिकन आहे ना, हे माझ्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे कारण गावाकडचे येणार ना, त्याच्यामुळे त्यांना तसंच आवडतं. तर मग तसं बनवलं आहे आणि नेमकी माझ्या मिस्टरांना असं आवडत नाही, मग परत त्यांना वेगळं बनवावं लागतं. आणि मग लगेच इकडं त्याच्याबरोबरच लाडूला नाश्ता पण बनवला आहे. लाडू उठली आहे, तिला सगळ्यात पहिले मी खाऊ घातला आहे रवा. मग सगळं इकडे हे पेस्ट करून घेतली आहे, कांदा फ्राय करून घेतला आहे आणि मसाला बनवून घेतला आहे पूर्ण मी बघा सगळं. आणि लय व्हिडिओ फास्ट पळवती बरं का, कारण की हा खूप मोठा व्हिडिओ होतो ना मग त्याच्यामुळे. तर मग फटाफट इकडे मग चिकन शिजलं आहे आणि मस्तपैकी मग पाण्यामध्ये मी मसाले मिक्स करून टाकत असते ना. आणि एकीकडं मी ग्रेव्ही बनवलेली आहे आणि एकीकडं मी सुकं फ्राय बी बनवलं आहे. इकडं झालं आहे माझं चिकन आणि इकडं झालं आहे मस्त सुका फ्राय बनवला आहे थोडासा, ठीक आहे. आणि गॅस बघा आता सगळं आवरते, असं होतंच, काय करणार, एवढं स्वयंपाक करायचा म्हणल्यावर तर होणारच ना, ठीक आहे. तर चला झाला, लाडूला जेवायला घातलं, पप्पानं दिलं जेवायला, मी जेवण केलं आणि आता मी चालली आहे आयब्रो करायला. उद्या बर्थडे आहे ना, म्हटलं यावेळेस मी बाहेर आयब्रो नाही करत, मी घरीच करते, तुम्हाला माहिती आहे. पण म्हटलं तर आता मला लई कंटाळा आला आहे, बाहेर आमच्या इथे खाली आहे पार्लर, तिथून करून येते आयब्रो. तर आता आले मी बघा, आयब्रो केल्या, भाजीपाला घेतला आणि आले. साहिल, बापरे, अरे त्या आजीला उतरून घ्या भाऊ, नाही त्या आजीला बरं नसलं तर उतरून घ्या, जाऊ दे मरू दे, नका येऊ. तब्येत तिची आता किती लांबचा प्रवास आहे हा, तरी पण. कुठं बसली दाखव रे, नाही तर उतरून घ्या गाडीतनं, पाहू दुसऱ्या गाडीमध्ये. कुठं बसली? अरे खाली बसली आहे. अरे खाली बसले का आजी? खाली बसली का? तुम्ही उतरून घ्या बरं गाडीमधून, पाहू दुसरी गाडी करू. उतरून घ्या गाडीमधून. साईला सांग उतरून घ्या गाडीतून. दाखव बरं आजी.
अरे देवा. ए ते कंडक्टरला मग सांग ना त्याची तब्येत बिघडली, तिला वर बसा जागा द्या म्हणून. तिची तब्येत बिघडली, ती खाली बसली आहे. सारं सांग ते कंडक्टरला. काय त्या गाडीचा नंबर काय मला सांग, त्या नंबर गाडीचा. एखाद्या माणसाला उठवा ना म्हणा, तिला बसवा ना. ए तुम्ही उतरून घ्या बरं, आजीला घेऊन उतरून घ्या बरं. हॉटेलमध्ये बसा, पाहू दुसरी गाडी ॲडजस्ट करू. ए उतरून घ्या तुम्ही सगळेजण. आजीची तब्येत बिघडली, उतरून घ्या खाली. उतरून घ्या खाली, आजीची तब्येत बिघडली ना. दूध तापायला ठेवलं आणि साहिलचा फोन आला आणि दुधात मोठा गॅस ठेवला होता मी. माझ्या लक्षात नाही आलं आणि मला टेन्शन झालं खूप. ते फोन आला ना, आईला त्रास होते आणि जागा नाही भेटली. तर इकडं माझं सगळं दूध उतू गेलं माझं, बघा ना. बसला एवढी गर्दी आहे ना, त्यांना बसायला पण जागा नाही भेटली आईला आणि त्यांना. आई त्या बस सीटांच्या तिथं मध्ये बसली आई. मी साहिलला फोन केला, त्या कंडक्टरला फोन दे म्हटलं माझा. त्यांना कळत नाही का म्हटलं, म्हाताऱ्या लोकांना जागा द्यावा ना बसायला. आणि तिला काय झालं, ती गोळी खाऊन निघाली घरातून माझी आई. आणि तिला ना असं म्हणजे चक्कर, आंधळा यायला, डोळ्याला उलटीसारखं व्हायला लागलं. माझ्या आईची तब्येत अचानकच बसमध्ये बिघडली. मला आत्ता साहिलचा फोन आला होता आणि मला माहीतसुद्धा नाही की त्यांना जागा नाही भेटलेली. तर मी म्हटलं असं तुम्ही तिथं आहे तिथं उतरून घ्या तुम्ही. मला नंतर म्हणतो, अगं मग मी आम्हाला जागाच नाही भेटली. पर आळ्या फाट्यापर्यंत आल्यावर मला म्हणतो आम्ही उभं राहून आलो. म्हटलं बाप रे, आईला कसं तुम्ही उभं राहून आणलं. म्हटलं उतरून घ्यायचं ना, तिने तर दुसरी बस आली असती. म्हटलं किती केअरलेसपणे वागतात हे पोरं सगळं. हां, त्यांना कळायला पाहिजे आपण थांबू शकतो, पण आई तर नाही एवढ्या उभं राहू शकत. इतका त्या बिचारीला त्रास होतो आहे. मग मी आता आईच्या फोनवर फोन केला, माझ्या भावाच्या पोराने उचललं. त्या कंडक्टरला फोन दे म्हणलं पहिले. मग त्या कंडक्टरला मी मरणाची फोनवर बोलले. म्हणजे तुम्हाला कळत नाही का म्हटलं, आता माणूस बसलेला असं तर त्याला उठवा म्हटलं आणि बाई माणसाला जागा द्या म्हटलं बसायला. हां, तिची तब्येत बिघडली म्हटलं, माझ्याला जागा द्या म्हटलं लगेच बसायला. तो म्हटलं हा देतो म्हटलं. मग तेव्हा कुठे त्यांनी जागा करून दिली आईला बसायला. कोणाला तरी उठवलं आणि तिला दिली जागा बसायला आईला. इतकं तिला कसं तरी व्हायचं. आता कशी इथपर्यंत त्यांना म्हटलं तुम्ही उतरा आणि तुम्ही परत जा घरी, नका येऊ म्हटलं तुम्ही. मी तुम्हाला तिथून गाडी करून देते, कारण तिथून माझं गाव जवळ आहे संगमनेर. इकडे यायला किती लांब आहे, किती मोठा प्रवास होणार हा. त्याच्यानंतर दिवसभर काय झालं मी व्हिडिओ नाही बनवला. आता संध्याकाळचे वाजले आहे 7 आणि ते पोहोचले आहे कसं तरी. तर पुढे बघा काय झालं आहे. हॅलो. तर आता पोहोचले आहे ते, आले आता, बरं आहे आईला. तर पोहोचत आहे आता ते नाशिक फाट्याला आणि मी इकडनं कॅब बुक केली आहे त्यांना. तर येथून जातात आम्ही चाललो आहे त्यांना रिसिव्ह करायला खाली, है ना. लाडू आणि मी जात आहे. चल 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 चलो ना, ये वाला. माहेरचे लोक येण्याचा आहे ना आनंद वेगळा असतो, बरोबर का नाही. तुम्हाला होतो का असा आनंद. बघा मी सकाळपासून उठलेली आहे, आवरलं पटापटा, घरं आवरले, किती काम केलं मी आज सकाळपासून. सगळ्याच गोष्टीचा व्हिडिओ नाही बनवलेला. वाजू लागले, अजून नाही आले ते लोक. देखो इधर मम्मी को देखो, कोण कोण आलं, आले का. चला 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 चला. अगोदर ती गोळी घेतली, केली का तू. अरे बाई मला लय टेन्शन आलं होतं बाई. म्हटलं जा म्हटलं परत बाई गावाला, नका येऊ. या पण किती गाडी खेळते. नाही इथं गार नाही आमच्या घरात जास्त. बसा. ये कौन है? कोणा उद्या रातची नाही मिळते. माझ्या नवरा म्हणलं आता नवीन स्वेटर घ्या. आई घालून आली बघा नवीन स्वेटर. पुराना बहुत दिन से पहने होता देखो फ्रॉक आणली का लाडूला. अरे वा, साहिल दादांनी फ्रॉक घेतली बघा आजीने. फ्रेश हो जाओ सारे लोग. वाव किती सुंदर है कलर. देखिए लाडो फ्रॉक लाए आपके लिए दादा आजी, कितना सुंदर फ्रॉक लाए. देखिए बर्थडे में पहनने के लिए. आजी के थैंक यू बोलो. बघू असं सर असं दाखव ना, करून दाखव ना.
ब्यूटीफुल. वाव किती सुंदर आहे, किती प्यारा आहे ना. आणि तर मी घेते. एकदम परफेक्ट लाडू, एकदम परफेक्क्ट. आओ पन्नू. देखो लाडू दिखाओ. एकदम मस्त आहे. एकदम भारी ये. काय करत नाही, एक घे याच्यातनं, एक घे त्यात. एकच घे, एकच दे, एकच दे. काय आलं? विराज धर ये. तुला पण देऊ का साहिल? पन्नू सलमान को भी लो ना. प्रणय क्या कर रहा है? क्या कर रहे हैं? फिटिंग हो गया. अरे दादा है काय कपडी आई है. ना होय, दादा बेटा मारना नहीं. हाँ धीरे धीरे खेलो. हाँ दोनों को भी बहुत अच्छा लग रहा है. उनको लाड़ों के साथ खेलने में मजा आता है उन लोग को. घर पे भी बहुत खेलते थे. मैं थी ना वहाँ पे, मागच्या मागं पडला ती प्रणय, तिला धर मागच्या मागं पडत. हात लाव तिला मागून. अगं तू पण येशील व्हिडिओ मध्ये. थांब ना, परत त्या दोघांना लपून टाकलं पाहू तू. बोला. हॅलो जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ये मस्त. आलो आम्ही बर्थडेला. आला बंदरा. तू नाही आली, ते आलेत बर्थडेला. आम्ही आलो बर्थडेला. मैं भी आलो बंदेला. आम्ही आलो आम्ही. तू नाही आला मी. आम्ही बघा आमच्या आतुला त्यांची पोरं भेटलं, लगेच जेवायला बसली त्यांच्यासोबत. लाघव आहे बरं का. मला म्हणतोय का हो, तुम्ही लगेच जेवायला बसले पोरांना सांग. म्हणलं मग काय, पोटभर जेवा, अजून ते भात सगळं खाऊन घ्यायचं. नाही खा, खाऊन घे. तू बोलला ना मी खातो सगळ्या. आता सगळ्यांचे जेवण झाले. आतू इथं किचन साफ करतीये. आणि हा व्हिडिओ बनवतोय. आता माझ्या व्हिडिओ हा बनवणार आहे. दुसरं पण माझ्या पोरांना नाही आवडत, हे बोलतो. त्याला खूप आवडतं बनवायला. म्हटलं बनव. सगळ्याचे जेवण आले. आता हे सगळं की पसारा बघा, इकडं दाखव, इकडं बघा. हे सगळे भांडे ना असं गोळ्या करून ठेवावं लागतात, खरकटा वगैरे काढून. मग नंतर सकाळी मावशी आल्या का ते धुतात. असं ये ये, तू पण ये 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 ये. हा बघा. चला आमचा एक स्क्रीनशॉट घ्या. घेतला का?